जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। नवीन चेहऱ्याला संधी द्या, शरद पवारांना त्यांनी विनंती केली आहे। वर्धापन दिन कार्यक्रमातच त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे। राजीनामा देण्यास कार्यकर्त्यांचा मात्र विरोध होताना दिसतोय। वर्धापन दिन कार्यक्रमातच जयंत पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे। 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, मला आगे बढ़ेंगे, तुम बैठो। मला तुम बैठो, तुम्ही बसा, खाली बसा, नाना खाली बसा, खाली बसा, खाली बसा, नाशिककरांनी खाली बसावं। जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, वर्धापन दिनीच अशा पद्धतीने जयंत पाटील यांनी इच्छा बोलून दाखवली आहे। शरद पवार आता नेमकं काय भूमिका मांडतायत याविषयी चर्चा सुरू होतील। नक्कीच आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हा कार्यक्रम सुरू असताना जयंत पाटलांनी एक इच्छा व्यक्त केली की मला गेले 7 वर्ष शरद पवारांनी संधी दिली आणि आता नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, अशी इच्छा जी आहे ती त्यांनी खरं तर पक्षश्रेष्ठ आणि त्यांचे अध्यक्ष असलेले शरद पवारांकडे व्यक्त केलेली आहे। दुसरीकडे यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा सगळा शरद पवारांचा आहे। त्यामुळं याच जयंत पाटलांच्या विधानानंतर खरं तर राजकीय याच्यात नवीन प्रदेशाध्यक्ष कोण किंवा यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पक्ष मान्य करणार का, ही खूप मोठा प्रश्न आहे। कारण सध्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे असणारी जी काही त्यांची परिस्थिती आहे तेवढी म्हणावीशी चांगली नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जयंत पाटलांसारखा जर अनुभवी चेहरा त्यांच्या सोबत असेल तर तो फायदा होईल। नवीन प्रदेशाध्यक्षांच्या तोंडावर जर जयंत पाटलांसारख्या अनुभवी व्यक्तिमत्वाने जर राजीनामा दिला तर निश्चितच त्याचा फटका बसू शकतो। धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी। तर वर्धापन दिन कार्यक्रमामध्येच जयंत पाटील यांनी आपण प्रदेशाध्यक्षपद आता सोडावं, राजीनामा द्यावा आणि नवीन चेहऱ्याला शरद पवारांनी संधी द्यावी अशी इच्छा बोलून दाखवली।